इथे मागे माझे मराठी शाळा चालवणारे एक सहकारी विलास डिके राहतात. ते संगमेश्वरच्या जवळनं इथे आपल्या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचा मी उल्लेख यासाठी करतो की आम्ही ज्या वेळेला 2010 साली मराठी शाळांच्या मान्यतेसाठी आंदोलन करत होतो, तर ती आंदोलन करत असताना ते चिपळूण जवळच्या कुशिवडी इथे एक शाळा चालवत होते आणि ते स्वतः अत्यंत समाजाच्या तळच्या घटकातले गृहस्थ आहेत. त्यांच्या पत्नी पिकोफॉलचं काम करतात. ते स्वतः अगदी गावातली किमान कामं करून त्यांनी स्वतःची उपजीविका चालवलेली आहे. पण त्यांना असं वाटत होतं की गावातल्या मुलींनी, विशेषतः मुलींनी शाळेत गेलं पाहिजे, कारण त्या गावाच्या बाहेर जर शाळेमध्ये त्यांना फार जावं लागलं तर त्यांचं शिक्षण थांबेल. त्यांनी खूप हिरिरीने प्रयत्न करून, म्हणजे अगदी आता सुद्धा ते मुंबईला ज्या वेळेला जातात त्यावेळेला गावातल्या मुलांसाठी, गावातल्या लोकांच्यासाठी 5-25 पुस्तकं कोणा कोणाकडनं तरी मागून तिकडच्या वाचनालयामध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बरोबरीने आम्ही मराठी शाळेला मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केला, पण स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरची शाळा तिथं आम्ही त्यांच्यासाठी मिळवू शकलो नाही आणि त्यामुळे ती शाळा अंतिमतः बंद पडली. आता ती शाळा बंद पडल्याने काय नुकसान झालं, तर अशा अनेक मुली ज्यांचं किमान 7वी-8वी पर्यंतचं शिक्षण त्या गावामध्ये झालं असतं आणि 7वी-8वी पर्यंतचं शिक्षण जर झालं असतं तर त्या मुलींच्या घरामध्ये थोडं लोकांना बळ मिळून त्यातला एक 10% मुली तरी 10वी-12वी पर्यंत गेल्या असत्या आणि त्यांच्या जगण्याचा क्रम बदलू शकला असता. तो त्यांच्या जगण्याचा क्रम बदलू शकला नाही. आता हे कशामुळे घडलं, तर चळवळ आम्ही केली पण आम्हाला पुरेसं यश आलं नाही. कारण राजकीय जी व्यवस्था आहे, म्हणजे त्या भागामध्ये शाळा मिळाली नाही का, शाळा मिळाली, पण कोणाला शाळा मिळाली, तिथला जो राजकीय पुढारी आहे त्या राजकीय पुढाऱ्याला शाळा मिळाली, एका गरीब माणसाला शाळा चालवायला मिळाली नाही. म्हणजे आपल्याकडे मराठी शाळा चालवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रामाणिक आहात का, तुमच्याकडे निष्ठा आहे का, याच्यापेक्षा तुमच्याकडे राजकीय वारसा आहे की नाही, तुम्ही धनदांडगे आहात की नाही, या प्रकारची पार्श्वभूमी जेव्हा विचारात घेतली जाते तेव्हा बऱ्यापैकी नीटपणे प्रयत्न करणाऱ्या लोकांचे जे प्रयत्न आहेत ते अत्यंत छोट्या पातळीवर सुद्धा खुडले जातात असं आपल्या लक्षात येईल.